पिंपरी चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून 2.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. फक्त 2.5 वर्षाच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 47 वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता मुलीला आरोपीने घरात बोलवून अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने फिर्याद दिली असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील हिंदुत्ववादी आमदार यांनी देखील या सर्व प्रकरणात दखल घेण्याची गरज असल्याचं स्थानिकांकडून बोललं जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 15 दिवसात 2 लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या सर्व घटनेत भोसरीतील हिंदुत्ववादी आमदार यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असल्याचं पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत. सोमवारी 13 तारखेला दुपारच्या वेळेस बाजूलाच राहणाऱ्या आरोपी विजय भोसले याने निर्भया लहान मुलीस आंबे देतो, आंबे आणलेत म्हणून स्वतःच्या घरी बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याबाबतची आम्हाला हॉस्पिटलमधनं माहिती मिळाल्यानंतर आम्ही जाऊन त्याबाबतचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस अटक केलेला आहे. ते प्रकरण समोर कसं आलं, आईला कसं कळलं? ज्या वेळेस मुली ओरडली त्याच वेळेस, ज्यावेळेस कृती झाली त्यावेळेस आईला आवाज आल्याने आई त्या ठिकाणी गेली आणि ते आईने पाहिलं. हा जो आरोपी आहे तो घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर किती दिवसाला अटक करण्यात आली आणि कुठून अटक करण्यात आली? आरोपी 13 तारखेला गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरनं गेला होता निघून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 14 तारखेला त्याला आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे. न्यायालयात हजर केलं आहे का आणि किती दिवसाची पोलीस कोठडीमध्ये सोडण्यात आली? आज आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत. न्यायालयाकडनं त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत. पण अशा गोष्टी घडत आहेत, अनोळखी व्यक्तीकडून अशा प्रकारचा आमिष देऊ नये असं सांगितलं. पालकांना काय आवाहन मुलं सुरक्षित कशी राखली याबद्दल सांगा. पालकांनी अनोळखी व्यक्तीपासून सावध राहायला पाहिजे असं नाही, आजूबाजूचे जवळचे व्यक्तींपासून सुद्धा सावध राहायला हवंय अशी परिस्थिती आहे.